सगळा. तर हे कुठेतरी थांबणार आहे का? याला कुठेतरी ब्रेक लागणार आहे का या सगळ्या गोष्टींना? नाही, ब्रेक तर नाही लागणार. तुम्ही जर मुंबईमधल्या सगळ्या राजकारण्यांची जर यादी काढून पाहिली ना, हे पार्ट टाइम राजकारणी आहेत आणि फुल टाइम बिल्डर लॉबीवाले आहेत. फुल टाइम कन्स्ट्रक्शन व्यवसायामधले आहेत. प्रत्येक राजकारण्याचं कुठे ना कुठेतरी एखादा कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे, रिडेव्हलपमेंटची कंपनी आहे आणि त्यांचं जमिनीच्या व्यवहारांशी, घरांच्या व्यवहारांशी सगळं काही चाललेलं असतं. आता जसा रवी सरांनी उल्लेख केला, की भिवंडीमध्ये टाटाला जमीन मिळाली. तर टाटानी तिथे रेंटल घरं किंवा स्वस्तातली घरं बांधली नाही. टाटा आमंत्रण नावाचं खूप मोठं हाऊसिंग कॉम्प्लेक्स बांधून ठेवलं आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचा नफा कमवलेला आहे. आज मुंबईमधली स्थिती जर आपण बघतोय तर हेच दिसून येत आहे की एकाधिकारशाहीनं सामान्य माणसाचं जे जगणं आहे ना ते पूर्णतः नेस्तनाबूत करून टाकलेलं आहे आणि आपल्याला त्याच्या पुढे आता मला तरी काही दिसत नाहीये की काही बाबा आशेचा किरण वगैरे काही असेल असं काही मला वाटत नाही. हां, म्हणजे थोडक्यात काय, की परिस्थिती सुधारायची असेल, तर नक्की काय करता येईल रवी आंबेकर सर? म्हणजे क्रांतीची आवश्यकता आहे की काय? नाही, काही क्रांती वगैरे काय नाही. आता लोकशाही प्रोसेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पहिले म्हणजे मध्यंतरी एक मोठी मोठी बातमी होती टाइम्स ऑफ इंडियाला काही 2-3 वर्षापूर्वी. ती बातमी अशी होती की मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही रेट फिक्स करा. रेट कसला? करप्शनचा. सो मुंबईमध्ये ज्या वेळेला तुम्हाला जे प्रीमियम द्यायला लागतं बांधकामांच्या बाबतीमध्ये, हे प्रीमियम जर 16 लाख रुपये असेल तर 16 लाख रुपये वरनं पण द्यायला लागतात. त्यामुळे मुंबईमधले घरांच्या किमती खाली येत नाहीत. मुंबईमध्ये जागा अफोर्डेबल होऊ शकत नाहीत. करप्शन हा मुंबई ही दुभती गाय आहे आणि त्या पद्धतीने तिचं म्हणजे ती मरेपर्यंत दूध काढायला पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता भावना लोकांची झाली आहे. त्यामुळे इथले इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स आहे, इथलं प्रदूषण वाढलेलं आहे, मात्र बांधकाम थांबत नाही. मुंबईचा विकास म्हणजे फक्त बांधकाम आणि फक्त सिमेंट याच्या पलीकडे काही राजकारण्यांना काही वेगळ्या कॉन्सेप्ट नाही आहेत. इथे नाट्यगृह असली पाहिजे, तिथे चांगल्या बागा असल्या पाहिजेत, इथे वॉटर बॉडीज असल्या पाहिजेत. मला सांगा ना मुंबईत वॉटर बॉडीज किती राहिल्या? मुंबई शहरामध्ये चांगल्या वॉटर बॉडीज होत्या. हा, आपण बँड्राला तलाव होता. त्या तलावाच्या इथे पण आता अदानींना जागा देण्यात येणार आहे असं कळतंय. सो या सगळ्या पद्धतीचं मुंबईचं एकूण चित्र तयार होताना दिसतंय आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये जर हे सगळं बदलायचं असेल तर एंड ऑफ द डे पॉलिटिकल प्रोसेस हीच प्रोसेस आहे. शेवटी सामाजिक कार्यकर्ते किती घसा कोरडा करणार आहेत, कशा पद्धतीने किती ओरडणार आहात तुम्ही. पॉलिटिकल प्रोसेस हीच प्रोसेस आहे. या पॉलिटिकल प्रोसेसमध्ये जर इन्क्लुजन नसेल तर शेवटी सगळ्यात शेवटी ही सगळे प्रयत्न थांबणार आहेत. आणि महत्वाचा मुद्दा या दृष्टिकोनात मला आज चर्चेला आणायचं या इथे की शेवटी निवडणुका लढतंय कोण आता? निवडणुका तेच लोक लढतायत जे सत्तेमध्ये सातत्याने लाभार्थी आहेत, जे लोक कॉन्ट्रॅक्टर आहेत, सामाजिक कार्यकर्ते, सतरंजी उचल्या कार्यकर्ते असं ज्यांना आपण म्हणतो, हे लोक आज निवडणूक लढू शकतात का? विनेबिलिटीच्या त्या क्रायटेरियामध्ये निकषामध्ये सामान्य सतरंजी उचल्या कार्यकर्ता हा बसतच नाही. त्याची अवकातच नाही. 2-2, 5-5, 10-10 कोटी रुपये खर्च करण्याची अवकात नाही. ज्या महापालिकेचं बजेट नाही, ज्या नगरसेवकांना फंड नाही तितका पैसा हा निवडणुकांवर खर्च केला जातो. म्हणजे 5 वर्षामध्ये पण त्या नगरसेवकाला तितका विकास निधी मिळणार नाही. इतका पैसा खर्च केला जातो. तो याच्यासाठी केला जातो की यातले बहुतांश लोक हे बांधकाम व्यवसायाशी निगडीत आहेत. त्यांचे स्वतःचे कन्स्ट्रक्शन कंपन्या आहेत आणि ही सगळी लोकांना महापालिकेत लायझनिंग करायला पोहोचायचंय. त्यांना तिथे बसून मोठमोठे प्रोजेक्ट पास करायचे आहेत. भारतीय जनता पक्षाला यासाठी मुंबई महापालिका पाहिजे किंवा MMR रिजन मधल्या महापालिका पाहिजेत, कारण सगळ्यात जास्त आउट ऑफ बजेट जो काही एक्सपेंडिचर आहे म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये जितकी तरतूद नसेल तितकी तरतूद MMRD आणि बाकीच्या ठिकाणी आउट ऑफ बजेट डेव्हलपमेंटमध्ये आहे. आणि या सगळ्यांवर कंट्रोल करायचा असेल तर त्यांना जे स्पेशल पर्पज व्हेकल एखादा फ्लोट करायचं असेल तरी महापालिका ताब्यात लागतात, स्टँडिंग कमिटी ताब्यात लागतात आणि यासाठी या सगळ्या महापालिका पाहिजे. त्या महापालिकांचा बजेट, तिथलं अर्थकारण, राजकारण याहीपेक्षा यांना हे काही जी सिमेंट क्रांती करायची आहे त्या सिमेंट क्रांतीसाठी या महापालिका पाहिजे. त्यामुळे हे चित्र बदलायचं असेल तर निवडणुका लोकांनी ताब्यात घेतल्या पाहिजेत. लोक इथे 5-5 हजार 10,000 रुपये घेऊन मतदान करतायत, पुन्हा पाकिट सापडतायत, घरात प्रकार खूपच वाढत चालला असं नाही का वाटत? खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय.
आणि मला असं वाटतं की आणि ह्या पैशाचे फक्त मतदार लाभार्थी नाही आहेत. मी मगाशी म्हटलं तसं ह्या पैशाचे पत्रकार लाभार्थी आहेत, मीडिया हाऊसेस लाभार्थी आहेत, निवडणूकच्या प्रोसेस मधले अधिकारी लाभार्थी आहेत. नाहीतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाले नसते लोकांचे. एक अधिकारी ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला तो काय करू शकतो, तो 50% निवडणूक त्या लोकांनी फिरवलेली आहे. अनेक महापालिकांमध्ये विलिंग मेजॉरिटीच्या आसपास बिनविरोध कॅन्डिडेट्स निवडून आलेले आहेत. बिनविरोध 140 कोटींच्या देशामधल्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात. या एवढ्याशा छोट्या ऑफिसमध्ये लोकांची 2 लोकांची मतं जुळत नाहीत. इथे राजकीय प्रोसेसमध्ये लोकांची मतं जुळायला लागली, त्यांचे विरोध संपले. इथे लोकांचे ज्या वेळेला अनेक ठिकाणी आपण पाहतो की निवडणुकांमध्ये मुर्दे पडतात, खून पडतात, तिथे बिनविरोध निवडणुका होतात, होऊच शकत नाही. यामध्ये राजकीय प्रोसेसमध्ये अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी प्रशासनाने लाच खाल्लेली आहे. त्यांनी या निवडणुका मॅनेज केलेल्या आहेत, सॅबोटाइज केलेल्या आहेत. सामान्य माणसांची मतं ही चोरलेली आहेत. अनेक ठिकाणी लोकांना मतदान करायचंय पण तिकडे कॅन्डिडेट नाही, कारण तो कॅन्डिडेट बिनविरोध निवडून आलेला आहे. मला असं वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये जे दोषी सापडतील त्या सगळ्या लोकांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना राजकीय आणि सामाजिक आयुष्यातनं उठवण्याची ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस ज्या वेळेला लोक हातात घेतील त्यावेळेला तुम्ही सांगणार की अर्बन नक्षली आहेत, त्यावेळेला तुम्ही सांगणार की नेपाळ सारखा इथे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, इथे सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करतात. हा मुद्दा लोकशाही जिवंत ठेवण्याचा आहे. लोकशाहीमध्ये लोकांना रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, लोकांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आणि जी प्रोसेस, जी राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, जी न्याय व्यवस्था या प्रोसेसला फॉलो करत असेल, राज्यघटनेचा द्रोह करत असेल, त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा सगळा अधिकार आहे. याला तुम्ही नक्षलवाद म्हणा, अर्बन नक्षलवाद म्हणा किंवा इतर काहीही म्हणा, पण मला असं वाटतं की या स्टेज पर्यंत या देशाची ही प्रोसेस आलेली आहे की तुम्हाला आता या लोकशाहीचे जे काही 4 स्तंभ आहेत, या 4ही स्तंभांना कान पकडून हा प्रश्न विचारावा लागेल की तुम्ही ही प्रोसेस भ्रष्ट का केली, का नासं मॅनेजमेंट ही संघटित गुन्हेगारी आहे. आणि या संघटित गुन्हेगारी मधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की आपण काय करतो. तुमच्यावर कोणाचं लक्ष नाही असा नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही काय करता, इलेक्शन मॅनेजमेंट कंपन्या काय करतात, ट्रोल्स काय करतात, काय पद्धतीचे पैसे वाटप करतात, कोण पैसे वाटतंय, ही सगळ्यांना माहिती आहे. पब्लिक हे सब जानती आहे. इथल्या सगळ्या प्रशासनातल्या लोकांना माहिती आहे काय होतंय. सगळ्या लोकांना माहित असून ही जी मिलीभगत चालू आहे ही तोपर्यंत चालते की जोपर्यंत याच्यातले सगळे लाभार्थी हे एकमेकांवर अवलंबून आहेत. हे यातला एक हा डॉमिनोज इफेक्ट आहे. हे सगळे लोक एकमेकांवर अवलंबून आहेत. एक पत्ता पडला की सगळे पत्ते पडणार आहेत. तर हा एक पत्ता पडण्याची वाट बघण्यासाठी जो धक्का द्यायचा आहे ना, तो लोकांनी द्यायचा आहे.